आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 14 जुलै रोजी आरोपी जयराम साठेचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला। एकत्रित चार्जशीट नामंजूर करण्यासाठी केला होता अर्ज। सुनावणी नियमित घेण्याची सरकारी पक्षाची कोर्टाकडे विनंती। आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। लीलावती रुग्णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस केली। जरांगे पाटील यांच्या मुलाशी प्रसाद लाड यांनी चर्चा केली आहे। विधान परिषद भाजपा आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये खडाजंगी। बच्चू कडू सभागृहात डिस्टर्ब करत असतात, हे खपवून घेणार नाही, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। तर सभापती बोलत असताना आपण गोंधळ घातलाय ते आपल्याला पटतं का, बच्चू कडूंचा सवाल। अभिनेता सनी देओलच्या चित्रपटात तारीख पे तारीख डायलॉग गाजला। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि महापौरांकडून तारखा दिल्या जातात, पण पाणी कधी येईल हे कोणालाच माहिती नाही। संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरती अंबादास दानवेंचा सरकारला टोला। तुकाराम मुंढेंची अन्न आणि औषध प्रशासन विभागातून बदली करू नका, शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांची सभागृहात मागणी। तर कामकाज यापुढेही असंच सुरळीत सुरू राहील, मंत्री नरहरी झिरवाळांनी व्यक्त केला विश्वास। डोंबिवलीत मनपातील डॉक्टरांना मारहाण करणारा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेला कळवा रुग्णालयातून डिस्चार्ज। दुपारनंतर म्हात्रेला कोर्टात हजर करणार। कोर्टानं म्हात्रेला हजर करण्याचे आदेश दिलेले होते। डॉक्टरांना मारहाण शिवीगाळ करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेसह 4ही आरोपी रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार। नगरसेवक रमेश म्हात्रेची डोंबिवलीत गुंड अशीच आधीपासून ओळख। आरोपी रमेश म्हात्रेवरती तब्बल 18 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। डोंबिवली मारहाण प्रकरणावरून केडीएमसीमध्ये रणकंदन। काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी आक्रमक। रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, कांचन कुलकर्णींचा आरोप। माझं असं मत आहे की अशा नगरसेवकाला लवकरात लवकर महानगरपालिकेतून निलंबन केलं पाहिजे। आमच्यासारख्या महिलेला महानगरपालिकेत बसण्यासाठी भीती वाटते की आम्ही कोणासोबत सभागृह शेअर करत आहोत। जे असे लोक आहेत ते एक महिलेला मारहाण करतात, एका महिलेला लोकप्रतिनिधीकडनं मारहाण होणे ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। महाड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणामध्ये 3घांवर गुन्हा दाखल। मारहाण करणारे भाजप नगरसेवक सूरज बामणे आणि इतर 2घांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अनेक तास करण्यात आली 3घांची चौकशी। योग्य पुरावा मिळाल्यानंतर अटक करू, पोलिसांकडून स्पष्ट। रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला मोठा धक्का। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीत रोह्याचे माजी तालुका प्रमुख मनोज शिंदे राष्ट्रवादीत प्रवेश करणार। खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शालेय साहित्य खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप। हा घोटाळा महाराष्ट्राची बदनामी करणारा राऊतांचा टोला। अहिल्यानगरच्या कर्जत नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार यांची निवड। नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र। अविश्वास ठरावापूर्वीच रोहिणी घुले यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला। तुळजाभवानी मंदिराच्या कथित जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती स्थापन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या आदेशानंतर 3 सदस्यीय समिती स्थापन। 4121 एकर जमिनीच्या चौकशीचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे समितीला निर्देश। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी विरोधात काँग्रेसचं भिवंडीत आंदोलन। काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन। दोषींवरती कठोर कारवाई करण्याची आंदोलनातून मागणी। दोषींवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कामुणे इथल्या पशुवैद्यकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळला। सुदैवानं त्यावेळी रुग्णालयात कोणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। त्यामुळे पशुपालक आणि जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। नवीन इमारत बांधण्याची पशुपालकांची मागणी आहे। नांदेडमधील विष्णुपुरीत काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या पुलाचा भाग कोसळला। दिल्लीतून NHAIचं पथक येणार विष्णुपुरीमध्ये। पुलाचा भाग कोसळला, त्याची पाहणी करून अहवाल तयार करणार असल्याची माहिती आहे। वसई विरार आणि नालासोपाऱ्यात तब्बल 4 दिवसानंतर पाणी ओसरलं। अनेक रस्ते आणि दुकानांमध्ये घाणीचं साम्राज्य। महानगरपालिकेसमोर साफसफाईचं मोठं आव्हान। सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट। चांदोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं उसंत घेतल्यानं नदीची पातळी 25 फुटांवरती। चांदोरी धरणात आतापर्यंत एकूण 60% पाणी भरल्याची माहिती आहे।
नाशिक महानगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. पाईपलाईनसाठी खोदलेला खड्डा वरच्यावर बुजल्यानं रस्ता खचला. ठेकेदाराची नावं काळ्या यादीत टाकण्याचं उपमहापौर विलास शिंदे यांची मागणी. रायगड जिल्ह्यातील रोह्यामध्ये खड्ड्यानं घेतला 32 वर्षीय तरुणाचा जीव. मृत व्यक्ती भातसई गावचा पोलीस पाटील आहे. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिलाय. नाशिकमध्ये उच्चभ्रू पंडित कॉलनीमध्ये अल्पवयीन मुलांमध्ये हाणामारी. कोयत्यानं एकमेकांवरती वार केला. क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून कोयत्यानं वार. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मुलांचा शोध सुरू आहे. वाशिम शहरातून 3 महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या 3 वर्षीय चिमुरडीचा अखेर शोध. पोलिसांनी 3 महिन्यानंतर अहिल्यानगरमधील खडकी येथून चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे. अपहरण करणाऱ्या राम लांडकरला अटक करण्यात आली आहे. आईसोबत असताना 24 मार्च रोजी चिमुकलीचं अपहरण झालं होतं. सांगलीतील आटपाडी तालुक्यातील दिघंशी इथं शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या वादातून तुफान राडा. 5 एकर जमिनीच्या वादातून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. भंडारा पोलिसांची अंमली पदार्थाच्या अवैध तस्करी विरोधात मोठी कारवाई. मोहिमेत 13 एनडीपीएस गुन्ह्यांमध्ये 80 किलो गांजा आणि 305 किलो पॉपी स्ट्रॉ हे घातक अंमली पदार्थ जप्त. बॉयलर प्रणालीद्वारे सर्व अंमली पदार्थ नष्ट केल्याची पोलिसांची माहिती आहे. सांगली पोलिसांकडून गांजा आणि कोकेन जाळून नष्ट. आतापर्यंत 65 गुन्ह्यामध्ये 1021 किलो गांजा आणि 276 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलाय. 2,15,00,000 रुपयांचं कोकेन आणि गांजा जाळून नष्ट करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. व्हे पावडरसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी 4 जणांवरती गुन्हा दाखल. फुलंब्री शहरातील सिद्धेश्वरराय दूध संकलन केंद्रावरती अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाची कडक कारवाई. मध्य प्रदेशातून बुलढाणा जिल्ह्यात येणारा प्रतिबंधित गुटख्याचा ट्रक जप्त. बहनपूर आणि नांदुरा महामार्गावरती सापळा रचून पोलिसांची कारवाई. 3 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केलाय. नंदुरबारमध्ये तस्करीसाठी साठवलेला साधारण 3 कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त. म्हसावत पोलिसांची धडक कारवाई. कारवाईमध्ये 3घांना अटक. मद्यसाठा मध्य प्रदेशातून आणल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परभणीच्या पुण्यात भेसळयुक्त दुधाची विक्री. तापवण्यासाठी ठेवला असता दुधाचं रबर सदृश घट्ट पदार्थामध्ये रूपांतर झाल्यानं प्रकार उघडकीस. दुधाचे नमुने घेतलेले असून प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर कारवाई करणार असल्याची एफडीए पथकाची माहिती आहे. भंडाऱ्यातील पालांदूरमध्ये ट्रॅक्टरच्या धडकेत सायकल स्वार चिमुकलीला गंभीर जखम. अपघातानंतर ट्रॅक्टरसह चालक पसार. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. आरोपी चालकाचा शोध सुरू आहे. 2 बोंधू ज्योतिषांकडून देवीचा कोप झाल्याचं सांगत ज्येष्ठ महिलेला लुटलं. अंधश्रद्धेचा फायदा घेत फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास. नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना आहे. नागपूरमध्ये हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या नावानं सोशल मीडियावरती भाविकांची फसवणूक. बनावट वेबसाईटद्वारे लोकांना 169 रुपये भरून सदस्य होण्याचं आवाहन. ट्रस्टचे अध्यक्ष पॅरेखान यांच्याकडून सायबर सेलमध्ये तक्रार करण्याचा इशारा. चोरी करणाऱ्या 3घांना बुलढाण्याच्या मलकापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे 3 आरोपींना बेड्या. 3,90,000 मुद्देमालही जप्त. राजस्थानच्या जयपूरमध्ये आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. सरकारी नोकरी आणि कुटुंबाच्या मालमत्तेवरती हक्क मिळवण्यासाठी 23 वर्षीय मुलीनेच रचला आईच्या हत्येचा कट. या प्रकरणी पोलिसांकडून आतापर्यंत 7 जणांना अटक. चंद्रपुरात रील आणि फोटोंच्या नादात नागरिक रानटी हत्तींच्या जवळ. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती. हत्ती भितरण्याची शक्यता असल्यामुळे जवळ जाऊ नका. वनविभागाचं परिसरातील लोकांना आवाहन आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कदमवाडीमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान. शिकारीच्या शोधात असताना बिबट्या मध्यरात्री विहिरीत पडल्याची गावकऱ्यांची माहिती आहे. गडचिरोलीच्या चारमोशी तालुक्यातल्या मुधोली चक गावाजवळ ड्रोनद्वारे शेतजमीनचं सर्वेक्षण. संतप्त ग्रामस्थांनी सर्वेक्षण करणाऱ्या 3घांना ग्रामपंचायतीत डांबलं. प्रस्तावित विमानतळ आणि वरद पॅरो अॅलोन या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवरती सर्वे सुरू असल्याचा ग्रामस्थांना संशय आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 महिन्यांच्या चिमुकल्यानं गिळलं काचेचे तुकडे. तातडीनं शस्त्रक्रिया करून बाळाच्या पोटातील
काचेचे तुकडे बाहेर काढण्यात आले. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य उपचार दिल्यामुळे बाळाचा जीव वाचलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातल्या पिंपळनेर इथून संत निळोबाराय यांच्या दिंडीचं प्रस्थान होणार. राज्यातील मानाच्या दिंड्यांपैकी निळोबारायांची दिंडी 9व्या क्रमांकाची आहे. दिंडीमध्ये 50 ते 60 हजार वारकरी सहभागी होणार. गजानन महाराजांची पालखी परळी आंबेजोगाई राष्ट्रीय महामार्गावर परळीतील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. पालखीचं घाटातील मनमोहक दृश्य माझ्याच्या कॅमेऱ्यात कैद. अकोल्यातही होणार जगन्नाथपुरीसारखी ऐतिहासिक रथयात्रा. जगन्नाथ रथाची हुबेहूब प्रतिकृती साकारण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये. 31 फूट उंच आणि 5 टन वजनाचा रथ तयार होतोय. 19 जुलैला भव्य रथावरती भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून रथोत्सव साजरा होणार. सेटवर शूटिंग करताना अभिनेते राजेश शर्मा यांना विषारी कीटकाचा डंख. त्यानंतर राजेश शर्मा यांची प्रकृती कमालीची बिघडली. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती. अभिनेता प्रभास यांच्या फौजी या आगामी चित्रपटाच्या सेटवरची घटना आहे. या घटनेची चौकशी करण्याची ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनची मागणी आहे. लवकर बरा हो, सोबत हसायचं. अभिनेते राजेश शर्मांबाबत अभिनेते अक्षय कुमारची भावनिक पोस्ट. राजेश शर्मांसोबतचा जुना फोटो अक्षय कुमारनं पोस्ट केलाय. सेटवरती विषारी किडा चावल्यानं राजेश शर्मांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची मेलबर्न क्रिकेट स्टेडियमला भेट. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याचीही उपस्थिती. ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध बिग बॅश लीग प्रथमच भारतात खेळवली जाणार. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बेनीज यांची मोठी घोषणा. हंगामातील उद्घाटनाचा सामना 12 डिसेंबरला चेन्नईत खेळवला जाणार. तर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांकडून क्रीडा सहकार्य आराखड्याचं अनावरण. आणि या वेगवान घडामोडींनंतर बुलेटिनमध्ये